आता जबाबदारी कोणाची? लोक कुत्र्या मांजराच्या पिल्लांना मारून फेकून देतात, इथे माणूस माणसांच्या पोटाला फेकायला लागलाय. आणि मी स्वामी विवेकानंदांची डिवोटी आहे. स्वामी विवेकानंद नेहमी सांगत असतात, डोंट आस्क सोसायटी व्हॉट दे हॅव डन फॉर अस, इट्स आवर ड्युटी टू प्रूव्ह आवरसेल्फ दॅट व्हॉट आर वी गोइंग टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. समाजाला विचारू नका की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. मी तर तुम्हाला विचारायला नाही आले, पण मला माझी जबाबदारी माहिती आहे की मी समाजाला काय देऊ शकते. आज मला इथे उभं केलंय, का उभं केलं? तुमच्या मुलांना मी सांभाळते म्हणून उभं केलंय ना. हे जे मी टाळ्या वाजवत इथे नाक्यावर मला उभं केलं असतं का? म्हणजे समाज सुद्धा किती गोड आहे बघा. जेव्हा मी तुमच्या रंगात रंगली तेव्हा तुम्ही माझा सत्कार केला, तुम्ही मला गळेछाती लावलं की अरे अक्का मुलांना सांभाळते. माझी लहान मुलं शाळेमध्ये जातात. आमची इको व्हॅन एका संस्थेने आम्हाला इको व्हॅन दिली, त्याच्यामध्ये बसून माझी मुलं शाळेत जातात. पूर्वी शाळेमध्ये हट्टाच असायचा शिक्षकांचा की मुलाचं वडिलांचं नाव असलं पाहिजे. आमच्या महिला एकल महिला आहेत. आणि मी जसं मगाशी म्हणाली की मी अनाथ आहे, आता मुलं माझं नाव लावतात सावंत. आमच्या मुलांची नाव तुम्ही बघितले ते साई गौरी सावंत, द्वारका गौरी सावंत, केदार गौरी सावंत, खुशी गौरी सावंत, सगळे गौरी सावंत. मग मी अनाथ आहे का दादा? माझा परिवार वाढलाय ना. ज्या गोष्टीसाठी माझ्या वडिलांनी माझं पिंडदान केलं होतं, माझ्यासाठी सगळं केलं होतं, का तर म्हणे कार्टाचं वंश वाढणार नाही. एवढी लेकर आहेत ना माझी. माझ्या पर्स मध्ये मी घरी गेली ना, माझे पर्स उघडणारे पण आता हक्काची माझी मुलं आहेत. पहिले मी लहान असताना म्हणजे तरुणपण पिक्चर मध्ये एखाद्याचं पोरगं रडलं ना, मी रागाने बघायची. आता म्हणते आण त्याला इकडे, मी त्याला आडवं धरेल तडवं धरेल. मला माहिती की बघा हवीज हे झाले का. हा परिवर्तन होतो. पण शेवटी मला एकच गोष्ट सांगायची की लोक आमच्याकडे ज्या नजरेने बघतात ना, जेव्हा मी मुलीला गायत्रीला घेऊन शाळेमध्ये, माझ्या मुलीचं नाव गायत्री आहे, जेव्हा मी शाळेत जायची ना, एकदा एक रिक्षावाला असं रिक्षामधून स्टँड करत होता. तो माझ्याकडे बघे, त्या मुलीकडे बघे आणि गाणी बिणी बोलायला लागला. तर मला कळे ना असं का बघतात लोक. कोणी म्हणायचे की अक्का तेरा बुढापे का सहारा है, ये धंदा करेगा तेरे बुढापे में तेको संभाल के खिलेगी. कारण की मेंटॅलिटी पितृसत्तेमध्ये लोकांची विचार करण्याची पद्धतच ती असते. लोक कधी हा नाही विचार करू शकत की एखादा हिजडा सुद्धा मुलाची आई होऊ शकतो. आमच्याकडे काम करणारे माझे सगळे संतोषी आहे, कर्दी आहे, आमचे सगळे स्टाफ आहेत. ते लोक त्यांना त्यांच्या आयांना माहिती नसतं की हिला पोलिओचं वॅक्सिनेशन कधी द्यायचंय. आमच्या हिजड्यांना माहिती असतं आई शांभवीचं ना पोलिओचं 15 तारखेला द्यायचंय आणि तिचं गोवरचं ते त्याच्यामध्ये आहे आणि त्या लड्डूचं ह्या तारखेला, पुढच्या महिन्याच्या 16 तारखेला कॅलेंडरवरती गोळे गोळे करून लिहिलेलं आहे. पोलिओवाली आली तर तिला ते सांगा की हे करायचं. ही सगळी कामं कोण करतात? माझे हिजडे करतात. आमच्याकडे कोणी पेड स्टाफ नाही आणि सगळे आनंदाने करतात. एखादं बाळ बरं नसलं तरी आमच्या सगळ्या मावश्या तिकडे सगळ्या असतात. माझ्याकडे तो चंपा जे मी म्हणाली ना, खूप दारू पिते, तिला सगळ्या ब्रँडची दारू माहितीये. काही नाही मिळालं तर ती संत्रा लिंबू पैशाला दारू पिणारी बाई आहे. तिने एकदा फ्रॉक आणला तर आम्ही सगळे त्याची मस्करी घेतात, चुरा कर केलाय. तेव्हा ती नाही रे मैंने भीख मांगा वो होटल वो शोरूम में, बड़ा शोरूम में लाया गौरी तेरे बच्चे के लिए ड्रेस 700 रुपए का मैं खरीदी. वो दुकान वाला बोला मैंने फट करके दिया. मग प्रेम नाही तर काय दादा तुम्ही सांगा. माझा भीक मागणारा सिग्नलवरचा हिजडा जर 700 रुपयाचा फरक म्हणून, कोणाची लेकरं? आमची लेकरं. ही माझी जबाबदारी आहे. मला वाटतं की तुमचं कितवं वर्ष भाऊ? 12वं वर्ष ना. एखाद्या अजून 24 वर्षांनी किंवा मला वाटतं 18 वर्षांनी जेव्हा माझ्या एखाद्या आजीच्या घरात ती मुलगी इथे येऊन बोलेल ना, तेव्हा तुम्ही सफेद केस झालेले असतील, अर्धे लोक गळालेले असतील ना. पण जेव्हा एखादी मुलगी आमच्या संस्थेची बोलेल ना, मी आजीच्या घरातली मुलगी इथं, त्या दिवशी माझा खरा सत्कार असेल, त्या दिवशी माझा खरा सन्मान असेल. खूप लांबचा पल्ला आहे दादा, खूप लांबचा पल्ला. एवढं सोपं नाहीये. हे एवढं सोपं नाही, लोक बघायलाच तयार नाहीये. 2014 मध्ये मी भारतातला पहिला तृतीयपंथी जो सुप्रीम कोर्टात गेलो. का तर मुलीचं पालकत्व घ्यायला माझ्याकडे काहीच हेच नाही. आम्ही घेऊ शकत नाही मुलाला किंवा तिला आमचं नावही देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये फक्त मी एका गोष्टीवरती जिंकली आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय आय द इंडियन सिटीजन. तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये कळेल आय द इंडियन सिटीजन. दे हॅव नॉट रिटन अ मेल ऑर फिमेल. त्या संविधानाच्या मध्ये कुठेही लिहिलेलं नाही की मी पुरुष आणि स्त्री. मग तुम्ही कशाचा अभिमान करता? त्या एका वाक्यावर आम्ही जिंकलेलो आहे आणि आम्हाला आमची ओळख मिळाली. पण 2014 मध्ये कागदोपत्री मला माझी ओळख मिळाली. आज 2024 आहे. किती वर्ष झाली? 10-11 वर्ष झाली. गणित माझं कच्चं आहे, पण अजूनही आम्हाला मिळत नाही. आता पोलीस भरतीसाठी आम्ही 70 तृतीयपंथींना उभं केलंय भाऊ. 70 गोळा फेक काय काय असं लांब उडी लेखी परीक्षा. 70 मधून 28 मुली आमच्या पास झाल्या, 12वी वगैरे शिकलेले तृतीयपंथी. आता
आता तुम्ही टाळा वाजवताय, पण मी उत्तर सांगितलं तुम्हाला वाईट वाटेल. त्याच्यानंतर हे सरकार सांगतं की आमच्याकडे आरक्षण मुद्दा असल्यामुळे आम्ही यांना आरक्षण देऊ शकत नाही, आम्ही यांना नोकऱ्या देऊ शकत नाही. तुम्ही विचार करा, पोलिसाची भरती किती वर्षांनी होते? 5 वर्षांनी का 7 वर्षांनी झाली. आज जर माझ्या मुलांना नोकरी नाही मिळाली ना भाऊ, त्या 70 जणीतल्या 28 जणी ज्या पास झाल्यात ना, पुढची पिढी मी तयार करू शकेल का? सांगा ना, करू शकेल भाऊ? एकदा माणूस जर डिमोरल, माणसाचं मानसिक खच्चीकरण झालं, माणूस उभारी नाही घेऊ शकत. बाकीच्या राज्यात माझ्या एका एकटीमुळे, माझ्या एका जजमेंटमुळे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे बाकीच्या राज्यातल्या हिजड्यांना नोकऱ्या मिळाल्यात नाही. कर्नाटक, चेन्नईमध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, छत्तीसगडमध्ये पोलीसमध्ये आहेत. मी भारताचा नागरिक आहे, संविधानाने मला दिलेला अधिकार, मी जिंकलेल्या केसवरून बाकीच्या राज्यात हिजड्यांना नोकरी मिळते, पण माझ्याकडे मिळत नाहीये. मी महाराष्ट्राची इलेक्शन ड्युटी अम्बॅसिडर आहे. तर मला एखाद्या असं टीव्ही मध्ये विचारलं, आप तो बहुत अच्छा काम करती है, आपको तो इलेक्शन ड्यूटी एम्बेसडर बना है, पण लाइन में कोई है ही नहीं मेरा, इसलिए मुझे उन्होंने चुना है. की 4 हिजड्यांमध्ये ही जरा बरी बोलते, हिला समजतं म्हणून हिला वासरात लंगडी गाई सारखं शाणं केलंय. 10 लोक जर असतील आणि मग माझ्यासारखीला निवडलं तर ती माझी जीत आहे. अजून माझ्या समाजाला खूप पुढे यायचंय. आणि मी जे म्हणत होती ना, समाज 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 तुम्ही, पण मला या गावामध्ये मोरया गणपती, माझं नाव गणेश आहे. आमच्या भवानी पेठेमध्ये एका काकीनं स्वप्न पडलं की त्या गुळ आणि खोबरं वाटतात, संकष्टी चतुर्थी होती म्हणून माझं नाव ते धर्मट्टी वंशे, त्यांनी माझं नाव गणेश ठेवलं. आणि मग मी पुढे गणेशची गौरी झाली. म्हणजे गणपतीशी किती माझं कनेक्शन तुम्ही विचारून करा. घर सोडून पळून आले, सिद्धिविनायक मंदिराचे लाडू खाऊन मी राहिली. आज मोरया गोसावी समोर आहे. या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये जात असताना आपल्या जबाबदारी वाढत जात असते. मग अशी ते वाचत होते ना, माझी मनाची घालमेल होत होती की भीक मागायला आली का मी, का काय आहे. पण नंतर विचार केला की गौरी आपण भीक नाही, पण ती त्यांची समाजाची जबाबदारी. पण ही खरी जबाबदारी कोणाची सांगू का ताई? ही समाजाची नाहीये, तर ही सरकारची जबाबदारी आहे. जसं भाऊंचं मगाशी त्यांनी पुस्तक लिहिलं, परका. परका या शब्दामध्येच किती परखीपणा आहे. माझ्याकडे लोक बघतात ना, एखादं मला ताई तुम्ही आशीर्वाद द्या, माझे पाय पडतात, माझ्यापेक्षा मोठे वयाने माणसं पाय पडताना मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. किंवा लहान मुलं सांगतात पाय पडतात. अहो, माझ्या याच्यामध्ये एवढी जर ताकद असती तर मी तिथे रस्त्यावर असती का? हो, तुम्ही देणार ते मी घेऊन खाणारी, माझ्याकडे तुम्ही काय अपेक्षा करता? पण तरी समाज कसा आहे ना की बाई तू गांधारी पीठ दळतेस ना म्हणून तू चांगली आहे. पण तुम्ही पुन्हा जर मागे गेला तर शिखंडी आपल्याकडे कोण होता? तृतीयपंथी होता, तरी तो राजा होता. तुम्ही विचार करा, मग त्यावेळेस जर शिखंडी राजा होता तर आज एवढी दयनीय परिस्थिती काय की मला चौकामध्ये भीक मागावी लागते. आज कुठल्याही सरकारी योजना जर तुम्ही बघितल्या त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार मिळत नाही. मतदानाचा अधिकार आता आम्हाला लढून मिळालाय, पण आमची संख्याबळ कमी असल्यामुळे आम्हाला कोणी प्रेझेंटेबल नाहीये. लोक बोलायला खूप होतात, तुम लोग ना बहुत सताते. म्हणजे पुण्या मुंबईकडे जर तुम्ही असेल, गावखेड्यामध्ये अक्का कशी आहे ग, मग अशी येता एक बाई बोली, काय ग बरी आहेस का? तुम्हाला सर तू विचारते तू ओळखते का? म्हटलं नाही ग, तिने प्रेमाने विचारलं कशी, तर मी म्हटलं तिला विचार सासू बरी आहे का? बायकांचे प्रश्न बेसिक असतात ना, सासू बरी आहे. मला माहिती ना कोणाच्या पोटात कसं घुसायचं, मी तिला सांगितलं तसं. पण आमच्या शहरा मुंबईमध्ये कसं असतं ना, त्या लोकांचं अरे तुम्ही लोक काहीतरी काम करा बोलणं सोपं, पण तुम्ही आम्हाला कामच देत नाहीये. ते जसं भीक तो भीक कटोरी रंगीसारखं झालेलं आहे. जीवन प्रवास मी काय सांगू, कोणाचा दिवस प्रवास सांगू? लाल लाईट आमच्या शेतीवरती थांबलेली आहे, आम्ही तिथल्या तिथे उभे आहोत. मग अशी त्या वडिलांचा सत्कार करताना त्यांच्या पायावर सूज आली, त्याच्या हातात पायाला मी बोट पडली, माझी 2 बोटाचे ठसे त्या माणसाच्या ह्याच्यावर उठले. मी त्यांच्या पाया पडत असताना मला वाटलं मी माझ्या दादांच्या पाया पडते. संतोषी तिकडे रडतीये. संतोषी माझा चेला आहे. वयाच्या 12व्या वर्षी ती तुळजापूरमधून घर सोडून पळून आली आहे, परत कधीच घरी परत नाही गेली. 2 वर्ष झाली आईला तुझ्या वारून रडू नको. 2 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की तिच्या आईना वाड्याच्या बाहेर गोणीमध्ये तिच्या वहिनीने ठेवलंय. डायबिटीस खूप झालाय तिच्या घरामध्ये. मी आता थोडी दादागिरी करते, म्हटलं तिच्या वडिलांना मला नाही भेटायला दिलं, मी कलेक्टरला बोललोय. आणि खरंच आहे हो, आमचे तुम्ही आम्हाला नाकारता, पण आम्हाला आमचा विश्वासच टाकत नाही. आज ती ताई आपल्या वडिलांना सांभाळते. आणि मग असं वाटतं की हे जर माझ्या मागे जर माझे दादा असते तर माझी फरफड झाली असती का? माझ्याकडे तृतीयपंथी बाळ आहेत, छोटी छोटी. तृतीयपंथी म्हणजे ज्यांना दोन्ही लिंगाची मुलं आहेत.
आणि कुठल्याही आई वडिलांना वाटणार नाही की आपल्या मुलांनी भीक मागावी किंवा दारू पिऊन रस्त्यावरती, कोणालाच नाही वाटणार. मी तर आई आहे ना, मला वाटेल का? आणि मी तुम्ही सांगा, मी आजही इथे 10 वर्ष झाली, उद्या माझी मुलं मोठी होती तृतीयपंथी, त्यांना मी शिक्षण झालं ते सांगू का बाई तुम्ही भीक मागा म्हणून? त्याची जबाबदारी कोण घेणार? बोलणं खूप सोपं आहे. आणि समाज जेव्हा बदलेल, आणि मला वाटतं ही सुरुवात आहे. ती मगाशी मस्तपैकी म्हणाली, तिने सांगताना हे गावच माझं कुटुंब आहे, बरोबर ना दादा? ती काय बोलली, हे गाव माझं, म्हटलं इथे तुला जगणं सोपं आहे का? हा इथे सगळे माझेच आहे, इथे माझा चुलता राहतो इथे. बोललीच ना ग, इथे माझे चुलते सगळे, माझं गावच, इथं मला कोणी त्रास देत नाही. गुरु तुला मोठी कोणाची? तिथे रवी मम्मीची. तिथपर्यंत कशी गेली? मग तू काय करते? मग मी भाऊंना म्हटलं की भाऊ तुम्ही असं करू शकता तुमच्या संस्थेमार्फत, हिला एखादं छोटंसं दुकान उघडून द्या. महाराष्ट्रात असं पहिल्यांदा कुठेतरी की हिला बीज, आणि सरकारमध्ये आहे समाज कल्याणाकडे 5 कोटीचं बजेट आहे. फक्त ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतीने तिच्यावर जबाबदारी घेतली पाहिजे आणि तुम्ही आमचे आईबाप झालं पाहिजे. हा जरी एक संकल्प केला ना की हिचं सक्षमीकरण जर तुम्ही केलं तर इथं माझं येण्याचं सार्थकी लागेल. तुमच्याकडे व्यक्ती करायला तयार आहे, तू काम करायला तयारच ना दुकान टाकून दिलं तर. फक्त गरज आहे की तुमच्या भावकीची. मी कधी कधी हसत लोकांना सांग, मला कधी कधी माझे खूप नातेवाईक आहेत, म्हणजे रक्ताचे नसते तरी मानलेले खूप आहेत, मला सगळे मेसेज करणारे भरपूर लोक आहेत. त्यामुळे तर मी एका माणसाला असंच, एका मानलेल्या भावाला मी असं म्हटलं, काय रे कसं आहे काय? तर बोले ताई तू जर उद्या मेली ना तर आम्ही पोरके होऊ. तर म्हटलं ठीक आहे रे, जाणार तर कधीतरी जाणार मरणार, पण म्हटलं तुला माहितीये का, मी जर मेली ना तर बाबा तू कुठे असशील ना तिथून ये, कारण की तुला मला खांदा द्यायचा आहे. अजून मला 3 पक्की माणसं शोधायची की जे मला खांदा द्यायला दुसऱ्याकडे जायची गरज नाही, तर म्युन्सिपाल्टी मला घेऊन जाईल. नाही माझी मुलं मोठी आहेत, माझी पोरं तुला खांदा देते. मग म्हटलं बघ पण मी तुला खांदा देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे माझ्याकडे. पितृसत्तेमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर समाज, मी नेहमी सांगत असते की आम्ही समाजापासून वेगळं काहीच मागत नाही. तुम्ही लोक आम्हाला सांगता ना देवाची माणसं, हो देवाची नाही होत आम्ही माणसं, तुमच्यासारखे हाडामासाचे. हा तुम्ही म्हणते ह्यांचा श्राप लागतो. लहान मुलाला तुम्ही चॉकलेट द्या आणि ओढून घ्या, त्याचा तळतळ लागणार नाही का? एखाद्याला सतवलं तर त्याचा करून लागणार नाही. भुका उन्हातापामध्ये आलेला, पण हे चित्र कुठे ना कुठेतरी बदललं पाहिजे. आणि आम्हाला एक माणूस म्हणून जगण्याची पण संधी तुम्ही दिली पाहिजे. मलाही माहिती समाजाच्या चौकटीचे काही नियम असतील, वेळ लागेल, पण होणार नाही अशातला भाग नाही. आता कुठे कुठे तुम्ही ऐकत असाल की रिया आवळेकर म्हणून कोल्हापूरमध्ये एक शिक्षिका झाली, चांगली गोष्ट आहे. एक माऊली सरपंच झालेला आहे, गावाचा सरपंच तृतीयपंथी आहे. कुठे कुठे हळूहळू छोटी छोटी जबाबदारी दिल्याशिवाय माणूस होत नाही. आणि मी एवढं सांगते की माझ्यावरची जबाबदारी, जसं मी म्हणाली की माझ्या संस्थेची मुलं जेव्हा मोठे होऊन बोलतील की आम्ही आजीच्या घर संस्थेतून आलेलो आहे, आम्ही डँग 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 सावंत आहोत, सगळे सावंत आहेत. तिथे कुठेतरी 7 तारखा बसलेले माझे वडीलही खुश होतील की पोरांनी लग्न नाही केलं तरी भरपूर सावंत. आपल्याला म्हणतात आमचं परिवार मोठं केलेलं आहे, त्यांनाही कुठेतरी आनंद. माझी ती जबाबदारी आहे. आणि काही वेडावाकडं बोलली असेल तर मोठ्या मनाने तुम्ही मला माफ करा, कारण की हे माझ्या घरच्या सारखं आहे. बघाशी आली तर मी भावना बोलली, भाऊ एवढे खुर्च्या रिकाम्या आहेत, मला कसं बोलत? म्हणजे तुम्ही फक्त सुरू करता येतील. आणि काय गंमत आहे बघा, मोरया गणपती, मी इकडे, आणि मधला हा एवढा मोठा अथांग सागर, मला ते चंद्रभागेच्या तिरी आल्यासारखं वाटतंय. तुम्ही माझे वेडेवाकडे शब्द, माझा आक्रोश म्हणा, माझा राग म्हणा, एवढ्या प्रेमाने तुम्ही ऐकलं, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे भाऊ. खरंच मी तुमची ऋणी आहे. आणि ते मी मग अशी त्या ताईंनी ज्यांनी मदत केली त्या म्हणाल्या की फुल ना फुलाची पाकळी. अहो खिशातले 10 रुपये देताना सुद्धा माणूस भिकाऱ्याला बघतो त्याचे हातपाय चांगले आहेत का, लंगडा आहे का, लुगडा आहे का, माझे 10 रुपये घेऊन तो दारूच पियेल का, घरी जाईल का? एवढी मोठी रक्कम फुल आणि फुलाची पाकळी का, ते मोठं गुलदस्तच तुम्ही मला दिलेलं आहे. त्यामुळे मी तुमची ऋणी आहे. आणि एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्यावरती विश्वास टाकतो ना दादा, तो बघणारा कोण आहे तर वरचं. मी साईबाबाची खूप डिवोटी आहे आणि मी साईबाबाशी खूप आणते. एकदा आमचे इजडे असे चालले होते, कचऱ्या कुंडीमध्ये एक बाळ मिळालं, एवढं छोटं, आणि तिचं पोट उंदीर मामांनी चावलेलं होतं तिला. तर ते आम्ही दवाखान्यात ठेवलं, डॉक्टर बोलला मर जाएगी. तर मी साईबाबाची, आपण म्हणतो ना काही काही लोक वेडी असतात, तर मी साईबाबा म्हटलं जर माझं बाळ झालं ना, मी शिर्डीमध्ये येईल, पान खाईल, तुझ्या दारात थुकेल, पण आतमध्ये नाही येणार. आणि काय तरी मनात आलं, भाऊ एवढं जोरात टाळा तुम्ही, म्हटलं पान खाईल, तुझ्या दारात थुकेल, पण आतमध्ये नाही येणार. मी साईबाबाला बोलते हा फोटोला. नंतर माझ्या काय मनात आलं, मी म्हटलं की चलो गाडी निकाल, मी शिर्डी चालली. म्हटलं ते बाळ मेलं तर पुरापुरी आता माझं ताकद राहिली नाहीये.
मी शिर्डीला आले, सकाळ झाली, काकड आरतीसाठी मी पटकन आंघोळ करून गेली. त्यांनी साईबाबांची अशी मूर्ती आहे, बाजूला एक रूम असते, तिथे त्यांनी मला बसायला दिलं. मी बाबांशी बघते, बोलते, बाबा माझ्याशी बोलतायत. झालं, आरती झालं, त्यांनी साईबाबाच्या पायाजवळचं गोड पान मला आणून दिलं. विचार करा. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, मी बोलली होती साईबाबाला की माझ्या बाबूला काय झालं तर मी तुझ्या दारात. मी फोन केला घरी, म्हणजे बच्ची नॉर्मल आहे, आज ती मुलगी मोठी आहे. म्हणजे कधी कधी श्रद्धा पण पाहिजे, विश्वास पण पाहिजे, पण त्याच्या जोडीला आपण काहीतरी केलं पाहिजे. टाळ्या मागणाऱ्या हाताला जर तुम्ही काम दिलं, टाळ्या मागणाऱ्या हातावरती जर पेन दिलं, भाऊ तुम्ही सरकारी मंत्रालयामध्ये आहात, एखादं छोटस कॅन्टीन सारखं जरी आम्हाला काय, कारण की आमच्याकडे चांगले काम करणारे लोक आहेत. सगळं सगळं मी काय म्हणते, कुठे ना कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. तुमच्या ग्राम सेवक किंवा ग्राम शाळेमध्ये एखाद्या तृतीयपंथीला आशा वर्करचं जरी तुम्ही काम दिलं, की जेव्हा लहान मुलं पहिल्यांदा शाळेत जाते तेव्हा दाढीवाल्या मावशीला बघून घाबरणार नाही, कारण की कोरी पाटीवर जास्त चांगल्या पद्धतीने लिहिता येतं. कारण की मी कधी कधी जाते ना तर बायका सांगतात, बघा तू मस्ती केली नाही, आंटीला सांगेल तुला पकडून गेलो. मग मी त्या मुला सांगते, नाही बाबा तू माझ्या काय कामाचा नाही, तुझ्या आईलाच घेऊन जाते, ती ऍटलीस्ट मला चहा तरी करून दे. त्यामुळे लोक घाबरवू नका. आम्ही काही परग्रहावरून आलेले नाही, आम्ही माणसं आहोत, थोडे हट्टी आहोत, थोडे रागेश आहोत, पण तुमची लहान बहीण, भाऊ, आई, मावशी समजून जेव्हा तुम्ही आमच्याशी बोला तेव्हा तुम्हाला कळेल की हे स्त्री जीवन जगणं एवढं सोपं नाहीये. तुम्हाला खरंच वाटतं ही साडी घालून मी रस्त्याने सेफ असेल? हे चित जगत कफन आमचा समाज घेऊन फिरत असतो. बोलण्यासारखं भरपूर काही आहे, वेळ झालेली आहे, थांबते. तुमचे कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, किंवा तुमच्या मनात काही तुम्हाला वाटतं हे कसं विचारता येईल, विचारलं तर बरं होईल. तुला बोलायचं काय संतोषी? ये ये का? कोणालाच काही विचारायचं नाहीये. नागेश. हॅलो 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 ताई, नमस्ते. नमस्ते. मला प्रश्न वगैरे काय विचारायचं नाही, पण आपण जे आता जे विचारधन व्यक्त केलं त्याची फार गरज आहे आज समाजाला, आणि आपल्या संस्थेची भरभराट होऊ, उन्नती हो, अशी मी गणेशाजवळ रोज प्रार्थना करेन आपल्यासाठी. धन्यवाद. नक्की धन्यवाद. कारण की गणपती बाप्पा, आपण गणपतीकडून काय शिकतो? सगळ्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या पाहिजे, प्रत्येकामध्ये तोंड खूप असलं पाहिजे आणि पोटामध्ये साठवून घेतलं पाहिजे. आणि ही जबाबदारी आहे ना भाऊ माझ्यावरती, ही जबाबदारी. आपल्या घरात खोडकर मुलाला मॉनिटर बनवतात तसं आमच्या समाजाने मला हे बनवलेलं आहे, हे आत्ता मला कळतंय. मॅडम नमस्ते. अरे बापरे. दोन प्रश्न आहेत. एक तर जाणून घ्यायचंय की तुम्ही जे टाळ्या वाजवता त्या मागचा काही विषय आहे, आणि दुसरा विषय आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या काही मंडळातून मुली शिकवलेल्या आहेत त्या आता कुठल्या पोस्टवर गेलेल्या आहेत का, किंवा त्यांचं आतापर्यंत काय काय झालेलं आहे त्याबद्दल. दुसऱ्या प्रश्नाचं मी पहिलं उत्तर देते. जी मुलगी आपल्याकडे होती गायत्री, ती आज US चा डेंटिस्ट आहे, दाताची ती प्रॅक्टिस करते. तिला एका जैन समाजाने स्कॉलरशिप दिली. मुळात पोरगी हुशार होती भाऊ, कारण की समाज पैसा देऊ शकतो, बौद्धिकता देऊ शकत नाही. तर ती US ला असते, वॉशिंग्टन DC पुढे एक छोटंसं तिकडे आहे US ला. ती डेंटिस्ट आहे आणि बऱ्यापैकी प्रॅक्टिस करते. टाळी हा आमचा असलेला आक्रोश आहे की बाबा रे माझ्याकडे बघा, लुक ॲट मी. आपण एखाद्याला करतो ना, पण ही आक्रोश आहे, कारण की तुम्ही सुख करता दुःख करता अशी वाजवता, आम्ही अशी वाजवतो. ही भयान टाळी हा आमच्यातला असलेला आक्रोश आहे की बाबा तुम्ही बघा माझ्याकडे. जसं तुमचं बाळ रडतं ना तसं मला काहीतरी हवं म्हणून मी टाळी वाजवते ना. भिक्षा मम देही आम्ही जेव्हा मी सुरुवातीला माझ्या गुरु म्हटलं, गुरु मुझे पैसा मागणं अच्छा नाही लागतं. तर तिने मला सांगितलं की बाळा तू त्याला असं बघू नको भिक्षा, कारण की तू राजासमोरही हात पसरवशील, गरिबासमोरही पसरवशील, तेव्हा तुझ्यातला असलेला पुरुषीपणा, अहंकार तू सोडलेला आहे. ते रिझन आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की तुमच्या प्रयत्नातून इतर राज्यांमध्ये तुमचे लोक सर्व्हिसला लागलेले, महाराष्ट्रामध्ये लागत नाहीत. तर याचं कारण काय? म्हणजे कारण आता बघा, मी जर आता हे तुम्ही जसं मगाशी सांगितलं की आपला हा मंच काही कुठल्या पक्षाचा किंवा ह्याचा नाहीये. माझा तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि मी उत्तर देते. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळेल?
पडलात कचाट्यात? बघा महिला किती जोरात टाळ्या वाजवतात. पडलात? हे असं टेबल टेनिस सारखं झालं ना, टक टक टक. ही पितृसत्ता आहे ना भाऊ. आणि मुळात आम्ही मेजॉरिटी कमी असल्यामुळे अरे हिजडांना काय करायचंय, हा जा 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 तुम्ही जा, असंच करतात ना. त्यामुळे आता कधी लागेल, आता सुप्रीम मॅट मध्ये आम्ही गेलोय पोलीस स्टेशनच्यासाठी. भाटकर मॅडमने खूप छान निर्णय दिलेला आहे की कंपल्सरी. आता परवाची IAS ऑफिसर त्यांची परीक्षा आहे, त्याच्यासाठी त्यांनी जागा हे ठेवलेली, वेकंट ठेवलेली आहे. पण नुसते परीक्षेला ठेवून नंतर तुम्ही जर पुन्हा आरक्षणाचा बागुलबुवा दाखवाल तर मला वाटत नाही काही होईल. एम आय राईट ऑर रॉंग सर? आणि समाज कल्याण हा जर दुर्लक्षित उपेक्षित लोकांचा आहे तर आमचा अजून वेलफेअर बोर्डच केलेला नाही. प्रत्येक समाजाचं वेलफेअर बोर्ड असतं, तसं वेलफेअर बोर्ड होणं गरजेचं आहे. जिल्हा पातळीवरती आम्हाला बीज भांडवल देऊन सक्षमीकरण केलं पाहिजे. येणाऱ्या नवीन ट्रान्सजेंडर्स आहे त्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे. आमच्यासारख्या मुलांना जर, जसं मुलींना आपण म्हणतो ना की शिक्षण मोफत केलं, तसं एखादा तृतीयपंथी असेल शाळेमध्ये कळलं तर तुम्ही त्याला सांगा की तुला पुढचं शिक्षण फ्री आहे, मग आई वडील काही करणार नाही. फुकट खिचडी मिळते म्हणून परत पाठवतात ना गावाखेड्यामध्ये. तसं आहे ते. आमच्यावर सरकारने जर आमच्याकडे लक्ष दिलं की बाबा एखाद्याचा तृतीयपंथी आणि कंपल्सरी GR काढला किंवा जर तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला एवढ्या पटसंख्ये मागे द्यावं लागेल किंवा मोठ्या कंपनीज आहे तुमच्याकडे, HA आहे, बजाज आहे, टेल्को आहे, अशा ह्यांचा जर HR पॉलिसी किंवा GR मध्ये जर केलं की 1000 माणसापैकी एक तरी तृतीयपंथी महिला किंवा पुरुषाला काम देणं गरजेचं आहे, तर मला वाटतं होईल. कारण की कागदोपत्री असणं 10 वर्षापूर्वी मला ओळख मिळाली आहे, पण अजून देत नाहीये, ते वाईट आहे ना दादा. आणि कधी मिळेल तर मला वाटतं तुम्ही जर उद्या राजकारणात त्याला तुम्हीच करा. ताई, तुम्ही रस्त्यावरती उभं राहता, गाड्या थांबतात, गाडीवाली 100 रुपये देतात, कुणी 500 रुपये देतात. ती पैसे 100 रुपये दिल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचा 1 रुपया देता दातात टच करून आणि डोक्यावर नेमका हात ठेवता. तुम्ही काय आशीर्वाद देता? तो बघा कसं आहे ना की आपल्याकडे आता तुम्ही सत्यनारायणची पूजा घातली का भाऊ? कधी घातली? कधी बघितली का? तर तो काय म्हणतो पंडित, ममाचना मम करा, मम स्वाहा, मम हा हा. आता तुम्ही दक्षिणेला किती रुपये ठेवा सांगतो? 500 नाही, 1.25 रुपया. बरोबर बरोबर आहे ना. मग 1.25 रुपयासाठी आपण चिळगुळ करतो. मग एखादा नातेवाईक 2 रुपयांना 1.25 रुपये. आणि आपल्याकडे मायथॉलॉजीमध्ये किन्नर हे विष्णूंनी विष्णूची 2 मुलं आहेत. ज्याचं फायनान्स, बुध ग्रह हा नपुंसक ग्रह आहे, मर्करी त्याला म्हणतो, तो नपुंसक ग्रह आहे. कुंडलीमध्ये ज्या घरामध्ये बुध बसेल त्याप्रमाणे तो रिॲक्ट करतो. अर्जुनाचा बृहन्नडा, अर्जुनाचा बुध ग्रह खराब होता म्हणून त्याला आयुष्याचे 6 वर्ष हिजडा म्हणून राहावं लागलं, बृहन्नडा. तर तुम्ही जेव्हा आम्हाला पैसे देता तर काहीतरी रिटर्न गुडविल दिलं पाहिजे म्हणून ते पैसे, बाकी त्याच्यामध्ये काही नाहीये. ओके. की जसं बायका ओटी भरताना थोडेसे तांदूळ परत देतात ना, का तर बाई तुझ्या घरात असं, तसं तुझे दिलेले 500 रुपये तुला मी 499 डिस्काउंट देऊन 1 रुपया दिलेला आहे दादा. ताई, मला फक्त एकच प्रश्न विचारा. नाही, आपलं भाषण तर ओजस्वी झालं त्याबद्दल काय नाही, पण आपल्या व्याख्यानामध्ये ज्योतिषशास्त्राविषयी बहुत पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळाल्या मला. तर आपलं ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास आहे का? नाही, कसं माहितीये का, आता भिक्षाम देई आहे मग. कारण की कसं माहिती, धर्म म्हटलं की कळेल. तुम्ही बघा बुध ग्रह, तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल बुध काय नपुंसक ग्रह आहे. बुध ज्या ग्रहाबरोबर बसतो त्याचे पॉवर हे करतो. आपण काय सांगतो, अरे तुम्हाला पैसा येत नाही, फायनान्शियली येत नाही, तर तुम्ही पाचू घाला. पाचू हा हिरवा आहे, म्हणजे मीनाक्षी मंदिर जर तुम्ही बघितलं, पोपट पूर्ण ब्राह्मण आहे, बरोबर. तर बुध ग्रह ब्रह्मानी केलेला आहे आणि बुध जो तुमच्या नसाचे आहे त्या बुधाचं कारक आहे. त्यामुळे आमची समाजाने कशी सोय केली बघा, मी तुम्हाला, समाज खूप हुशार आहे. ज्या मुलींचे जटा येते त्या मुलींना काय करतात, देवदासी करून देवाशी लग्न करतात. उपभोग कोण घेणार? गाव घेणार. त्याला आपण जोगती समाज म्हणतो, बरोबर. तसंच आहे ना, बुधग्रहाच्या अंमलाखाली जर एखाद्या पुरुषामध्ये एफेमिनेट बिहेवियर जास्त असेल, फिमेल हार्मोन जास्त असेल, तर ती महिला झाली. पूर्वी आपल्याकडे परशुरामाने जेव्हा हे कापले होते माणसांचे, क्षत्रियांचा संहार करायला गेले होते, त्या क्षत्रिय राजांनी परशुराम आपल्याला मारू नये म्हणून साड्या घातल्या होत्या. आणि जे मुंडकं पडलं होतं तिकडे, कन्नडमध्ये म्हणतात यल्ले म्हणजे कुठून, यल्लम्मा म्हणजे कुठून आलेली आई आहे ती. तुम्हाला कळतंय का? आणि मग बुधग्रह जसं नपुंसक आहे, मग समाजाने काय केलं, अरे किन्नरांना तुम्ही अंबाबाईचा जोगवा मागतील, यल्लम्माचा जोगवा. आमचं सर्वायव्हर ऑफ लाईफ आहे. पण आज मला कैकाडी समाजाला मला विचारायचं, केरसुणी बनून चालेल का भाऊ? ते आता डबे घेतात का कोणी? आम्ही का नाही आमचा अधिकार करायचा? संविधानाने जर मला दिलेला आहे
तर मी का नाही करावं? अभ्यासच काही नाही, वाचन करते मी थोडं, म्हणून दुसरं काही नाही. मॅडम, हो बापरे, तुम्ही किती जोरात बोललात. तुम्ही पुल्लिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही, तृतीयपंथी आहात. पण तुम्हाला स्त्रीलिंगी सारखं महिलेसारखं राहण्यासाठी कसं का आवडतं? म्हणजे मी तेच तर सांगते ना. तुम्ही कधी भाऊ माशाला रडताना बघितलंय का? हो टोपीवाले भाऊ, तुम्ही माशाला कधी रडताना बघितलंय? का नाही बघितलं? का नाही बघितलं? कारण की तो पाण्यातच असतो ना. आणि मी जन्माला पुरुष म्हणून आले होते, आणि लैंगिकता इथे नसते तर इथे असते. मी स्वतःला बाई समजते. काही काही महिला असतात जे स्वतःला पुरुष समजतात, माणसासारखे केस बीस कापतात पुरुषाचा, तोही तृतीयपंथी प्रकार आहे. पण पितृसत्तेमध्ये मी पुरुष जन्माला आली होती, थोडी दादागिरी करणे म्हणून आम्ही इकडे लगेच दिसून येतो. पण ज्या महिला आहेत ज्या पुरुषासारख्या राहतात त्यांची संख्या कमी असू शकते, किंवा पितृ आपण पुढे येऊन देत नाही ना, तसं आहे ते. म्हणून दुसरं काही नाही. आणि आम्हाला बाई म्हणूनच आम्हाला व्हावं असं वाटतं. पण आम्ही महिला नाहीत ह्याची आम्हाला व्यवस्थित जाणीव आहे. कोणाला विचारायचा का प्रश्न पाठीमागे? नमस्कार ताई. नमस्कार. आज महात्मा फुलेंची जयंती आहे. हो. कदाचित 100 वर्षापूर्वी त्यांनी विचार केला की माझी मुलगी शिकली पाहिजे, त्यामुळे त्यांनी सुरुवात केली. आणि आज आपल्या 50% महिला आज इथं बसलेल्या आहेत. कदाचित तुम्ही हा आत्ता विचार केला 10 वर्षापूर्वी, ते कदाचित 50 वर्षानंतर वेगळं चक्र असेल की तृतीयपंथी समाज पुढे येईल, जसं पुल्लिंगी, स्त्रीलिंग आणि नपुसंगलिकी पण त्यामध्ये इव्हॉल्व्ह होत जाईल. हे विजन तुमच्या व्याख्यानातून दिसतं. तुम्ही ज्यावेळेस जबाबदारीचा उल्लेख करताय प्रत्येक वेळेस, ही माझी जबाबदारी आहे. 20 वर्षानंतर ज्यावेळेस ती 8 वर्षाची मुलगी 28 वर्षाची होईल आणि ती मला विचारेल प्रश्न की तू माझ्यासाठी काय केलं, हे विजन फार तुमचं सुंदर आहे. पण मला हा प्रश्न आहे की ते करण्यासाठी तुमची सिस्टम कशी राबते, की हे चालू राहिलं पाहिजे इथून पुढं, जे इव्हॉल्व कायम होत राहिलं पाहिजे, त्यासाठी तुमची सिस्टम कशी काम करते किंवा जोडण्याचं काम कसं केलं जातं? बरं, मी जो सांगितलं की आजीचं घरी संकल्पना आम्ही तृतीयपंथी करतो. जशी संस्था हे 21 जणांनी धैर्य पेले, सूर्यपुत्र आहे ती, 21 सूर्यपुत्रांनी आपला वेळ देतात हे देतात, तसं आमच्या समाजाचे तृतीयपंथी आम्ही एकत्र येतो. संतोषीने 2 मुलींना दत्तक घेतलेलं आहे. ती महिन्याला एका मुलाचे 7,000 प्रमाणे 14,000 आम्हाला देते की अम्मा मेरे तरफ से बच्ची कोई आहे, असं अशा पद्धतीने आम्ही चालतो. पण सरकारी हे नाही. आणि मग मी कुठे कुठे जाते भाषण द्यायला, त्याच्यातून जे येतं ते त्याची जबाबदारी आहे ना माझी. म्हणजे जसं सत्यनारायणच्या पूजेला पंडित जाऊन पूजा करतो तसं माझं काम आहे, किंवा मर्तिका जाळणाऱ्या माणसाची जशी काम आहे तसं. पण तुम्ही जे म्हणालात की ती माझी जबाबदारी आहे. आपण म्हणतो ना जेंडर इक्वॅलिटी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ जेंडर इक्वॅलिटी? यू शुड हॅव टू मिक्स इट. आणि कोणीतरी केलं पाहिजे ना, त्याशिवाय नाही करणार. ती जबाबदारी आमची. झाले? अजून कोणाला विचारायचा का प्रश्न? ओके. इथून जवळच माळेगाव आहे. मी 2 वेळा MPSC UPSC दिल्यासारखे 2दा प्रश्न विचारतो. इथून जवळच माळेगाव आहे. माळेगाव, त्याला छक्क्यांचं माळेगाव म्हणतात. मी पहिल्यांदा ऐकलं दादा, मला माहिती आहे. माहिती असेल मला वाटतं. तुला माहिती? तिने खाली का मान केली? छक्क्यांचं मालेगाव काही आहे का? मालेगाव, माळेगाव. बरं, तिकडे भरपूर तृतीयपंथी. तिथं माझ्या असं ऐकण्यात आहे की तिथं जाधवराव म्हणून जे राजे होते त्यांच्या घरामध्ये कुणीतरी तृतीयपंथी होते. अरे वा. हां, तर मी तिथं कॉलेजला असताना बघितलेलं आहे की ते तृतीयपंथी संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र येतात आणि तिथं ते मिरवणूक काढतात. मी अभ्यास करेल भाऊ, मला नक्की सांगा, मला माहिती नाही. हे जे आता जुन्या काळामध्ये कुणाला जर जखम झाली, मोठी आई झाली, तर ती डोक्यावरून ते मी मावडीमध्ये बघितलेलं आहे, डोक्यावरून ते मिरवणूक काढायचे ती जखम बरी होण्याकरता. हा विचार तसा चुकीचा आहे. तसं तुमच्या पण पंथामधली लोक ह्या विचारामधून बाहेर पडतायत का? नाही, नक्कीच वेळ लागेल, पण पडतायत पहिली गोष्ट. आणि जसं तुम्ही म्हणालात ना की अँटीसेप्टिकसाठी आपण कडुलिंब वापरतो. आपण जर एलमाला गेला तिकडे नीम नेसवलं जातं, किंवा तुम्ही जर कुंडावरती गेलात, कुठले जे वज्रेश्वरीचं कुंड आहे तिथे गरम पाण्याचे, म्हणजे खालून शिलाजीत गेलेलं म्हणून पाण्यामध्ये आयरन वगैरे तसं आहे. बरोबर. तुम्ही जे म्हणालात गाव, ते मला माहिती नाही पहिली गोष्ट, त्यामुळे भाषा करणं चुकीचं आहे.
पण असेल तरी चांगली गोष्ट आहे. पण त्याही पायरीवर जाऊन सांगा, शाहू महाराजांनी कुस्तीला जसं प्राधान्य दिलं होतं, शाहू महाराजांनी तृतीय पंथांचं कॅन्टीन पण चालू केलं होतं. ह्याची सुद्धा नोंद आहे आपल्याकडे. आणि तिकडच्या विषयी मला माहिती नाही, त्यामुळे मी नक्की विचारेल कोणाला किंवा मी स्वतः जाऊन व्हिजिट करेल. त्याच्यामध्ये चॅलेंज येत असेल ना की त्या विचारधारेतून बाहेर काढायचं त्यांना. हो, ते असतंच ना. म्हणजे आता प्रवाहाच्या विरुद्ध काम केलं, तू बडी आई, तू शिकलेली आहे, तू अमेरिकेत जाते. कधी कधी काय तर मी गाडीमध्ये असते ना, तर एखादा सिग्नलवरती विजड आला की मला ती धडकी भरते की मी तिच्या डोळ्याला डोळे कसे फेस करू. मग मी काय म्हणते, ड्रायव्हरला सांगते की भैया AC बंद कर दो. नागेश मला असं वाटतं सांगू शकेल. एखाद्या सिग्नलवरती विजड दिसते तर मी त्याला सांगते की बाबा AC बंद कर, काच नीचे कर. कारण की तिला ऍटलीस्ट हे नको वाटायला की ही AC मध्ये मस्त गारगार हवा फिरते. त्याच ना थोडं तरी आपण कसे चांगले कपडे घालते आणि आपल्या भावाने नसेल घातलं तर त्याचं वाईट वाटतं ना. गौरीताई, एक प्रश्न आणखीन एक. हो, विचारा ना. आपण इतकं सुंदर प्रभुत्व आहे आपलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि सरस्वती हा? सरस्वती तर आपलं शिक्षण किती झालंय? मी इंग्लिश मास्टर्स केलेलं आहे. हा, कारण इंग्रजीमध्ये पण प्रभुत्व आहे आपलं. इंग्लिश ते थोडं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे किन्नर असून तुम्ही एवढं इंग्लिश बोलू शकता. हेच तर आहे ना की फक्त किन्नर आहे म्हणून मला येणार नाही असं काय हे करू शकता. काहीच नाही. मी अमेरिकेमध्ये 2 वर्ष होती, वॉशिंग्टन DC ला. सो दॅट डझंट मीन ना माय जेंडर कम्स साईड. आणि मग ते माणसाला जास्त त्रासदायक होतं. ही जरा बघ इंग्लिश बोलते. नाही, आय ॲप्रिशिएट. मला आनंद आहे या गोष्टीचा. पण खूप कमी लोक असतात ज्यांना आनंद होतो दादा. आम्हाला फॉर्म वाल्याला मी आता हल्ली कशी झाली, मी जरा आगाऊ आहे. कधी एक बोले ना मंत्रालयात कुठे गेलं आता नाही ना, तर मी सगळं सांगते ना लिहून द्या. सरकारी व्यक्तीला जर सांगितलं ना लिहून द्या, 10 मिनिटात ते कामं करून द्या. कधी करू बघा. सर हसू नका तुम्ही, बरोबर ना. ठीक आहे ताई, थँक्यू. बस 2 मिनिटं. एक पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आजीचं घर या संस्थेसाठी ज्यांना कोणाला देणगी द्यायची त्यांनी आमच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क साधावा. संसार किल्ल्याचे आजचे 3रे व समारोपाचे पुष्प समाजसेविका श्री गौरी सावंत यांनी गुंफले आहे. श्री गौरी सावंत यांनी आजच्या व्याख्यानात तृतीय पंथीयांचा जीवन संघर्ष हा विषय आपल्या आत्मचरित्रातून ओघवत्या शैलीमध्ये मांडला आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे व समस्त ग्रामस्थांतर्फे श्री गौरी सावंत यांचे मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष देशमुख, अव्वल सचिव सहकार व पणन विभाग मंत्रालय मुंबई यांचे देखील प्रतिष्ठानतर्फे व ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार. तसेच बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य व मोरगावचे सरपंच दत्तात्रय अण्णा ढोले यांचे देखील प्रतिष्ठानतर्फे व ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार. व ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे सेवानिवृत्त अव्वल सचिव मंत्रालय व मोरगावचे सुपुत्र श्री दादासाहेब जाधव यांचे देखील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे व ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार. तसेच आज या व्याख्यानमालेमध्ये ज्यांचा विशेष सत्कार करण्यात आला असे आपल्या मोरगावमधील बाळाबाई विष्णू गायकवाड व त्यांचे वडील विष्णू गायकवाड यांचे देखील प्रतिष्ठान व ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार. तसेच गेली अनेक वर्ष संस्कार व्याख्यानमालेला विशेष आर्थिक सहकार्य करणारे TNT इन्फ्राचे सर्वसेवा आबा थोरवे, श्री क्षेत्र मोरगाव येथील मोर्या विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन नवनाथ नाना नेवसे, आर्या फूड्स बांडगाव येथील MD श्री संजय यादव, कॉटन किंग बारामतीचे विकास जाधव या विशेष सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचे मनपूर्वक आभार. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व देणगीदार, उपस्थित रसिक श्रोते, ग्रामस्थ, बाजारपेठेतील व्यापारी मंडळी व विशेष करून जगताप मंडप केळगाव यांचे देखील मनपूर्वक आभार. या ठिकाणी अजून एक यादीमध्ये भर पडलेले भारत सासवडे शेठ यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. तसेच आजचे सत्कार मूर्ती लालासाहेब जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. आणि सुमित्रा सुधीर इंगळे यांनी जे 50,000 रुपये दिलेले आहेत त्यांचे देखील सगळ्यांच्या तर्फे हार्दिक असा आभार. ज्योती राऊत यांच्याकडून 200 रुपये आहेत. धन्यवाद. सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक असा आभार मानतो. गौरीताईंचे देखील हार्दिक असा आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम
या ठिकाणी संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद.